शरद पवार एकदा म्हणाले होते की गावाकडे मतदान करा, बोटावरची शाई पुसा आणि मुंबईत येऊन पुन्हा मतदान करा। 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान माथाडी कामगारांच्या मेळाव्यात शरद पवार हे बोलले होते। त्यावरून तुम्ही हे लक्षात घ्या की दुबार मतदार किंवा डबल मतदान करणं हा विषय आत्ताचा नाहीये, तर तो जुनाच आहे। तोच विषय देशभरात आता गाजतोय। आता महाराष्ट्रात एक मोठी वोट चोरी झाल्याचा सुद्धा आरोप होत आहे आणि हे प्रकरण महाराष्ट्रात देखील चर्चेत आलेला आहे। नालासोपारा विधानसभा 6,08,000 मतदार, भोसरी विधानसभा 6,08,000 मतदार, हडपसर विधानसभा 6,25,000 मतदार, पनवेल विधानसभा 6,52,000 मतदार आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ 6,63,000 मतदार। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदार असलेले टॉप 5 चे मतदारसंघ। या 5ही मतदारसंघात योगायोगाने महायुतीचे उमेदवारच निवडून आले। यापैकीच पनवेल मतदारसंघाबाबत एक धक्कादायक माहिती आता समोर येत आहे। ती म्हणजे पनवेल विधानसभा मतदारसंघात तब्बल 85,000 दुबार मतदार आहेत। याच 85,000 मतदारांचा विषय तिथले शेकापचे पराभूत उमेदवार बाळाराम पाटील यांनी काढलाय आणि काही आकडे सांगत पुरावे सुद्धा त्यांनी सादर केलेत। पनवेल विधानसभा निवडणुकीत भाजपकडून प्रशांत ठाकूर हे रिंगणात होते। त्यांना 1,83,931 मतं मिळाली, तर शेकापच्या बाळाराम पाटील यांना 1,32,840 मतं मिळाली। प्रशांत ठाकूर 51,091 मतांनी विजयी झाले। हाच पनवेल मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतो। लोकसभेला याच मतदारसंघातून महायुतीच्याच उमेदवाराला 31,000चं लीड मिळालं होतं। तिथेच लोकसभा ते विधानसभा या मधल्या काळात तब्बल 60 ते 62,000 मतदार पनवेलमध्ये वाढले होते। तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा मोठी वाढ इथे झाली होती असं सांगितलं जातं। त्याच पनवेलमध्ये बाळाराम पाटील यांनी आता आरोप केलेत की या मतदारसंघामध्ये तब्बल 85,211 दुबार मतदारांची नावं नोंदवली आहेत। त्यापैकी 25,855 हे पनवेल मतदारसंघात 2 वेळा मतदार आहेत। पनवेल आणि उरण या दोन शेजारी असलेल्या विधानसभा मतदारसंघात 27,275 नावं आहेत। पनवेल आणि ऐरोली मतदारसंघात 16,096 मतदार आहेत। पनवेल आणि बेलापूर या मतदारसंघांमध्ये 15,397 दुबार नावं आहेत। तर 588 मतदारांचा पत्ता हा कुठेच लागत नाहीत अशी नावं पनवेल मतदारसंघात नोंदवली आहेत। म्हणजे या मतदारसंघातली नावं इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा आहेत। बाळाराम पाटील यांनी पुढे सांगितलं की विधानसभा निवडणुकीआधीच ही माहिती त्यांच्याकडे आलेली होती। एकूण 85,211 दुबार मतदार सापडल्यानंतर या विषयावर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी पनवेल, तहसीलदार पनवेल तसेच निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना याबाबतची कल्पना दिली होती। त्यांना निवेदन देखील दिलं होतं आणि सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदवले गेले आहेत। त्यांच्याकडून त्यानंतर कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे बाळाराम पाटलांनी शेवटी 10 सप्टेंबर 2024 रोजी निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली होती। 1 ऑक्टोबर 2024 रोजी ते मुंबई हायकोर्टात गेले आणि सिव्हिल रिट पिटिशन त्यांनी दाखल केली होती। 7 ऑक्टोबर रोजी हायकोर्टाने ही याचिका ऐकली आणि 11 ऑक्टोबरला निकाल देऊन पनवेल विधानसभा मतदारसंघातून ही नावं कमी करण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते असं देखील बाळाराम पाटील यांनी सांगितलंय। पण या निकालाची कुठलीही दखल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही। बाळाराम पाटील यांना निकालाची प्रत देऊन कारवाई करण्यासाठी निवेदन दिलं होतं, परंतु कोणतीही दाद मिळाली नाही। परिणामी ही नावं त्या मतदार यादीत तशीच राहील। नंतरही बाळाराम पाटील यांनी पनवेलचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात दुबार व बोगस मतदार या मतदारसंघात असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्यावर वगळण्याची कारवाई होत नसल्यास किमान त्यांचं मतदान होऊ नये यासाठी काहीतरी व्यवस्था करण्याची विनंती देखील केली गेली, तरीही कोणतीही कारवाई झाली नाही। त्यानंतर या मतदारसंघात 11,600 मतदारांनी दुबार मतदान केलं असा आरोप बाळाराम पाटील यांनी केलाय। निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर बाळाराम पाटील यांची टीम याबाबत कामाला लागली। पनवेल विधानसभा मतदारसंघात 574 बूथ होते। निवडणुकीनंतर बाळाराम पाटील यांच्या टीमने प्रत्येक बूथवर काम सुरू केलं, तिथली यादी मागवली आणि आजपर्यंत 490 बूथ पूर्ण केलेत। ही माहिती त्यांनी एकत्र करून त्यातून दुबार मतदार फिल्टर केले आणि या प्रक्रियेद्वारे त्यांना एकूण 11,628 मतं आढळली, जी 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा टाकण्यात आली। पुरावा म्हणून काही फोटोही आम्ही जुळवलेले असून विधानसभा मतदारसंघांमध्ये दुबार मतदान झालेलं हे स्पष्ट दिसतं असा दावा देखील बाळाराम पाटील यांनी आता केलेला आहे। त्याबाबतचे काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवलेले आहेत। त्यामुळे ही गोष्ट तशी मोठी मानली जाते। आज देशभर जो वोट चोरीचा मुद्दा गाजतोय तो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे।
ह्या मतदारसंघामध्ये तब्बल 85,211 नावं ही दुबार मतदारांची नोंदलेली आहेत. त्याच्यापैकी 25,855 हे पनवेल मतदारसंघामध्ये 2 वेळेला नाव असलेले मतदार आहेत. पनवेल आणि उरण या दोनहीमध्ये नाव असलेले 27,275 मतदार आहेत. ऐरोली या मतदारसंघात नाव असलेले 16,096 मतदार आहेत आणि पनवेल आणि बेलापूर अशी डबल नावं असलेले 15,397 मतदार आहेत. 588 मतदार हे त्यांचा कुठेही आता पत्ता लागत नाही अशी नावं नोंदलेली आहेत. एकूण 85,211 मतदार हे या मतदारसंघामध्ये दुबार आम्हाला सापडल्यानंतर ह्या विषयावर आम्ही मंडळीने निवडणूक निर्णय अधिकारी यांना ह्या गोष्टीची कल्पना दिली. त्यांच्याकडे तशा पद्धतीचं निवेदन दिलं की आपण या ठिकाणी याच्यामध्ये काहीतरी कारवाई करा. 10/9/24 ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तक्रार केलेली होती. 1/10/24 आम्ही हायकोर्टात गेलो. मुंबई हायकोर्टामध्ये ही रिट पिटिशन आम्ही दाखल केली. सिव्हिल रिट पिटिशन नंबर 13/728/2024 हे 7/10/24 हायकोर्टानं ऐकलं आणि 11/10/24 हायकोर्टानं आपला निकाल दिला आणि हे नावं 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातून कमी करा म्हणून आदेश या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. पण या निकालाची कुठलीही दखल त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतली नाही. याच्यातले काही फोटोही आम्ही मॅच केलेले आहेत आणि ते या ठिकाणी आपण बघतोय की या साऱ्यांनी 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये दुबार मतदान केलेलं आहे. एकाच मतदारसंघात 2 वेळा मतदान करणारे 11,500 मतदार या मतदारसंघात ट्रेस झालेले आहेत. आता आपण साऱ्यांनीच या मोहिमेला गती द्यावी अशी विनंती आहे. अशा प्रकारे पनवेलचे शेकापचे पराभूत उमेदवार बाळाराम पाटील यांनी काही पुरावे दाखवत बोगस मतदार, दुबार मतदार असल्याचे आरोप केले. शिवाय काही नावांचे पुरावे दाखवत एकाच नावाने अनेक इपिक नंबर कसे आहेत हे देखील सांगितले आणि देश पातळीवर राहुल गांधी जे करतायत तेच इथे करण्याची गरज असल्याचंही बाळाराम पाटील यांनी आवाहन केले आणि ते कोर्टाची पायरी देखील चढणार असल्याचंही ते म्हणाले. आता यावर पुढे काय काय घडतं? विधान परिषदेचे माजी सदस्य असलेले माजी आमदार असलेले बाळाराम पाटील यांनी हा मोठा आरोप करणं, तेही गेल्या काही अनेक दिवसांपासून टीम यावर काम करते असं सांगत पुरावे सादर करणं म्हणजे एक प्रकारे देश पातळीत राहुल गांधी जे करतायत तेच पनवेलमध्ये बाळाराम पाटील यांनी केलेलं पाहायला मिळते. आता यात किती तथ्य आहे, खरंच असं काही घडलंय का, हे जे दुबार नावं आहेत त्यांनी डबल मतदान केलंय का, ते समोर येणं आवश्यक मानलं जात आहे. एकूणच ज्या काही फरकाने प्रशांत ठाकूर म्हणजे 51,000च्या फरकाने निवडून आलेत, त्यामुळे याचा काही परिणाम त्यावर दिसून येईल का त्याकडे लक्ष असेल. या आरोपांविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.